आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थलांतरित करायचा आणि नंतर मीरा भाईंदरमधला 18% जो मराठी स्पष्टपणे मी सांगतो तुम्हाला, परंतु हे आम्ही होऊ देणार नाही. प्रताप शरनाईक शेवटी 20 वर्ष या शहराचा आमदार आहे. मीरा भाईंदरमध्ये गेल्या आठवड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या स्थलांतरित करण्यावरून वादंग निर्माण झाला. बऱ्याच लोकांनी त्याला पाठिंबा दिला. सत्ताधारी पक्ष असलेल्या इथल्या स्थानिक नेत्यांनी आणि बऱ्याच लोकांनी विरोधही केला. वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आज बसलो आहे, कारण शेवटी मीरा भाईंदर शहराचा आमदार, शिवसेनेचा नेता आणि त्याचबरोबर राज्याचा मंत्री म्हणून मला आरोप करता येत नाही, कारण जे आहे ही सत्य वस्तुस्थिती आपल्यासमोर सांगणं कर्तव्य आहे. कारण शेवटी मंत्री म्हटल्यानंतर लोक जे मंत्री बोलतो ते खरं असेल असं म्हणूनच काम करत असतात आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा वस्तुस्थिती कागदपत्रांसहित आपल्यासमोर मांडण्यासाठी किंवा ती सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे. खरं तर 1997 साली म्हणजे नगर परिषदेच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी विराजमान झालेला होता. तो बसवण्यात आला आणि त्यानंतर अनेक दिग्गज त्यावेळेसचे जे काँग्रेसचे नेते मंडळी होते, आमचे गिल्बर्ट शेठ होते, ह्या लोकांनी प्रयत्न करून तो पुतळा बसवला आणि महानगरपालिकेची सत्ता आली. पुतळ्याचा मान सन्मान हा प्रत्येक वेळेस केला गेला. खरं तर काल महाराणा प्रताप यांची जयंती होती, परंतु महापालिकेला त्या जयंतीचा पण काल विसर पडला. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये राजस्थानच्या भूमीमध्ये जन्मलेले किंवा मीरा भाईंदरमध्ये आमदार म्हणून कार्यरत असलेले नरेंद्र मेहतासुद्धा राजस्थानचे, महापौर डिंपल मेहता ह्यासुद्धा राजस्थानच्या, हसमुख गेहलोत जे स्थायी समितीचे सभापती आहेत तेही राजस्थानचे, अनेक नगरसेवक ह्या राजस्थानचे असतानासुद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीचा विसर पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्या ठिकाणी फोटो लावला होता त्या फोटोवर आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता यांचे होर्डिंग लावले, कटआउट्स लावले, त्याचेही फोटो आमच्याकडे आहे. वंचित बहुजन आघाडीनं त्या ठिकाणी आंदोलनही केलं. खाली काही राजस्थानी समाजानं महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ जाऊन काही जे मीरा भाईंदर शहराचे लोक आहेत ज्यांचा राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यांनी माफी मागितली की बाबा राजकीय नेत्यांकडून जरी चुकी झाली असेल तरी सर्वसामान्य राजस्थानी म्हणून आम्ही आपल्याला वंदन करतो. तर हीच मंडळी आज सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेमध्ये असताना महाराजांच्या ह्या पुतळ्यावरून राजकारण जे शहरामध्ये होतं आहे, एक महाराष्ट्राचा नागरिक किंवा महाराजांचा मावळा म्हणून हे राजकारण जे आहे ते फार खालच्या पातळीवरचं झालेलं आहे आणि त्याचा मी निषेध व्यक्त करतो. मी परवाही सांगितलं होतं की मी राज्याचा मंत्री नंतर, परंतु महाराजांचा मावळा मी आधी आहे आणि ही आमची मराठी संस्कृती आहे. महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक मराठी माणूस हा महाराजांचा मावळाच असतो, त्यात मी सुद्धा एक आहे. आणि जे राजकारण झालं त्याच्या पाठीमागचं काय अर्थकारण आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आज बोलवलं. खरं तर याची सुरुवात झाली 2017 साली आणि 2017 साली भारतीय जनता पक्षाची सत्ता मीरा भाईंदर महापालिकेमध्ये होती आणि अवघी 18 ते 20 वर्ष त्या पुतळ्याला झाली होती आणि त्या पुतळ्याच्या आसपास महानगरपालिकेच्या दोन्ही बाजूला जमिनी आहेत. आमच्या मेहता साहेबांची 7-11 कंपनीची सुद्धा जमीन बाजूलाच आहे, परंतु महापालिकेच्या जमिनी ह्या दोन्ही बाजूला आहे आणि त्या दोन्ही बाजूला जमिनी असल्या कारणानं त्या ठिकाणी अद्ययावत असा मॉल उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेनं ठेवला. परंतु मॉलमध्ये अडथळा काय येत असेल तर तो पुतळा आणि त्यामुळे 2017 साली त्यावेळेस महापालिकेची सत्ता असताना आमचे मेहतासाहेब आमदार असताना असा प्रस्ताव आणला की आज हा पुतळा ह्या ठिकाणं वरनं स्थलांतरित करावा आणि दुसरीकडे न्यावा. म्हणजे JP इन्फ्राच्या समोरचा जो चौक आहे त्या चौकामध्ये म्हणजे गावाच्या बाहेर
तो पुतळा स्थलांतरित करावा आणि शहराच्या मध्यभागी असलेला हा पुतळा या ठिकाणावरनं हटवावा, जेणेकरून दोन्ही बाजूला महानगरपालिकेच्या भूखंडावर अद्ययावत असं मॉल शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्माण करायचं. आणि ते कोणी करायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी अनेक कंपन्या ज्या आहेत आमच्या लोकांच्या आहेत. म्हणजे आता तुम्हालाही कल्पना आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये कुठलंही असं काय महापालिकेचं वगैरे काम असतं तेव्हा कोण जास्त आग्रही असतो याची कल्पना तुम्हाला आहे. आणि अशा पद्धतीनं महाराजांचा पुतळा हटवायचा. मग त्या ठिकाणी आजूबाजू दोन्ही बाजूला महापालिकेच्या जमिनी आहे, त्या ठिकाणी मॉल निर्माण करायचे. मला एक गोष्ट सांगा, कलेक्टर म्हणजे माझ्याकडे पत्र आहे की 2 किलोमीटर परिसरामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे ज्या राष्ट्रीय पुरुषांचा किंवा महापुरुषांचे तुम्हाला पुतळे बसवायचे असतात 2 किलोमीटरच्या अंतरापेक्षा ते अंतर जास्त आहे असं राज्य शासनाचा GR आहे की 2 किलोमीटर अंतरावर तुम्ही दुसरा पुतळा बसवू शकत नाही. आणि तसं कलेक्टरचं पत्र आहे. हा पुतळा जेव्हा हलवण्याचा विचार झाला त्यावेळेस अनेक शिवसैनिकांनी त्याला विरोध केला आणि म्हणून तो प्रस्ताव त्यावेळेस असं ठरलं की दुसरा पुतळा बसवायचा आणि हा पुतळा इकडनं काढायचा. कारण कलेक्टरच्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे की 2 किलोमीटरच्या अंतरावर दुसरा पुतळा नको. आणि त्या माध्यमातून कलेक्टरला यांनी ॲफिडेव्हिट दिलं. दुसरा पुतळा बसवलेला होता. योगायोगानं त्यावेळेस महापालिकेमध्ये सुद्धा सत्ता नव्हती. आमचे मेहतासाहेब आमदार पण नव्हते, त्यामुळे त्या ठिकाणी काही झालं नाही. दुसऱ्या पुतळ्याचं उद्घाटन जे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. पुतळा दिमाखात उभा राहिला आणि हाही पुतळा ह्याच ठिकाणी दिमाखामध्ये उभा राहिला. परंतु लगेच महापालिकेमध्ये नरेंद्र मेहतांची सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये ते सहभागी झाले, आमदार झाले आणि त्यामुळे परत पुतळा हटवण्याचा निर्णय झाला. आणि सत्ता आल्यानंतर दुसऱ्याच महासभेमध्ये त्यांनी हा विषय घेतला, हा विषय पुतळा हटवण्याचा. परंतु त्याचबरोबर त्यांनी 2 विषय अजून घेतले. ते विषय म्हणजे महानगरपालिकेच्या भूखंडावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचा आणि BSVPची योजना ज्या ठिकाणी चालू आहे त्याही ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणजे पुतळ्याच्या लेफ्टला आणि राईटला मोठी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायची आणि त्या माध्यमातून हा पुतळा इकडनं हलवायचा जेणेकरून मोकळी जागा यांना बसेल. मी खरंच मनापासून फार दुःखी अंतःकरणानं आज ही पत्रकार परिषद घेतली आहे कागदपत्रांसह. त्या कागदपत्रांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी 2 किलोमीटरच्या अंतराचा राज्याचा GR दाखवला. त्याचबरोबर या पुतळ्या 20 वर्षानंतर एवढं का त्या पुतळ्या स्थलांतरित करण्याचा यांना निर्णय झाला त्या बाबतीत सुद्धा कागदपत्र मी या ठिकाणी ठेवलेली आहेत. महासभेमध्ये जे विषयपत्रिकेवर विषय येतात ते फक्त विषय येतात, मात्र गोषवारा दिला जात नाही. जर गोषवारा दिला असता तर ही वेळ या ठिकाणी आली नसती.